आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजचा दिवस कसाही आला तरी बाबा आहेत आपल्या सोबत. आमच्या पाठीशी उभं राहायला, आम्हाला आधार द्यायला आहेत ते. काळजी करू नका, बाबा तुमच्या सोबतच आहेत बाई. चल, झोपलेत ना आता, शांत झोपलेत का नाही बघा. बघितलं ना, तुम्ही पण झोप. हो? चल, शांतपणे झोपा. हा हो. झोप नाही लागत आहे. एक काम करू का, मी गोष्ट सांगू का तुला? नाहीतर मी अंगाई गाव, म्हणजे पटकन झोप लागेल. डोंट वरी, तुम्ही मला झोपवत नका बसू. मी झोपेल माझी. तुम्ही जा कुठे जा? तुमच्या रूम मध्ये तुमचं जागरण करायला. मला माहिती आहे मी झोपल्यावर रात्री तुम्ही का जागता. काही आहे तुझं शमिका? हो, मला माहिती आहे रात्री तुम्ही का जागता. गोड गोड बोलायला ना. गोड गोड बोलायला? हो, जर तुम्ही गोड गोड बोललात ना तर मला आणि बर्फीला भाऊ मिळेल. नका टेन्शन घेऊ, आम्ही दोघी मिळून सांभाळू त्याला. पण तुम्ही हाच प्लॅन करा. हा, मला तर चालेल बाबा. शमिका, काही काय तुझं? तसं तर तुम्ही माझ्या समोर पण गोड गोड बोलू शकता. शमिका झोपात. हा, खूप झालं. डोळे मीट. झोपा शांत. घट्ट. काय? नाही, मी विचार करत होतो काय आणि कसं गोड बोलायचं ना. काय झालं? काही नाही. कुठे काय झोपा तू. झोप. काही नाही, झोप तुझं. काही झालं नाहीये. हा, मास्तर, किती वाजले? किती वाजले म्हणजे 10 वाजले. मग 10 वाजले म्हणजे ही वेळ आहे घरी यायची? हा, आजही उशीर केला. आजही पोरी बाबा नाही आले करत गेल्या बाई कामावरती. कालही उशीर केला होता, पण आज कालच्या पेक्षा उशीर. त्याला काय अर्थ आहे मास्तर? दिवस पोरीनं चेहरा दिसत नाही तुमचा, रात्री पण उशीर येतं बाई. खबरदार जा, आज संध्याकाळी पोरी याच्या वेळेला जर बाहेर गेलात तर. हा, अजिबात कुठे जायचं नाही बाई. ठीक आहे. ओरडू नका. नाही, आज संध्याकाळी कुठेही जाणार नाही. थांब एक घरीच. हा, ओरडले जाणार नाही म्हणले कुठे. बॅग काय तुम्ही कशाला ओरडलात त्यांना? बाबा घरीच थांबणार.
आज खरं तर बाबांनी बाहेर जायला हवं. काहीतरी करावं लागेल आणि संध्याकाळी बाबांना बाहेर पाठवावं लागेल. बाई, काल दिवसभर बापाचा चेहरा दिसला नाही म्हणून तिघींचे डोळे ओले झाले होते ना. तर तुमचा विचार करून त्यांना ओरडले तर तुम्हालाच ओरडते. अहो तसं नाही, आजचा दिवस रोजच्या सारखा नाहीये. आज स्पेशल प्लॅनिंग करायचंय. कसलं? बाई, असं आहे का? गोंधळच घातला बाई मी मग. बट तुला चहा मिळेल का? सॉरी मास्तर. सॉरी, अजून चिडलेलेच आहात का तुम्ही? पण ठीक आहे, माझं मी बनवून घेतो. अहो नाही नाही मास्तर, चहासाठी नाही म्हणलं, तो देते बाई मी तुम्हाला. मगाशी ओरडले ना म्हणून सारी म्हटलं. नाही, आणि मग मी विचार केला तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जा संध्याकाळी बाहेर. मग नाही, घरात बसून तरी करायचं काय बाई, नाही का? हा, आई या वयात नाही फिरायचं तर कधी फिरायचं? मग काय तर जा तुम्ही संध्याकाळी बाहेर. हा, जा फिरायला जा. जाल ना? काय चाललंय काय तुमचं? हं? बाहेर जाऊन आलो की ओरडता. आता घरी थांबायचं ठरवतोय तर म्हणता बाहेर जा. आणि बस बस बस, तर माझं ठरलंय, आज कुठेही संध्याकाळी बाहेर जाणार नाही, मी घरीच थांबणार आहे. मग चहा द्या मला. हा. आणि काय तू कशी काय लवकर आहे? माझ्या बुक्स राहिल्या होत्या, त्या घ्यायला आले. बर बर, ते चहा द्या. जाऊ जाऊ जा जा तुम्ही जा. आता 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 ज्या गोष्टी मी कमिट केल्या आहेत त्या मी करणार. ह्याची काळजी तू करू नकोस. फक्त मुंबईला यायला सांगू नकोस, तेवढं नाही जमणार मला. बाकी नाशिक मधनं तुला जे काय लागणार असेल ते तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. मुंबईला नाही येत मी. हो हो, माझं फायनल ठरलेलं आहे. बाकी काय लागलं तर कळव मला, मी आहे इथे. चल, ऑल द बेस्ट. हा, चल. भाऊजी काय चाललंय तुमचं? का करताय असं? समीर सांगा. आकाश इकडे. इकडे ये. हे बघ, तुला चांगली संधी मिळते तर माझ्यामुळे डावलू नको. हा, तू तिकडे जा, इथे नको थांबू.